फुला मला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे. पण त्या ठिकाणी भारतामध्ये आता व महाराष्ट्रासह गुलामगिरीकडे आपण वाटचाल करत आहोत. अनेक खासदारांनी सांगितलं, जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत आमची सत्ता राहणार. त्यामुळे सामान्य माणूस हा कधीही निवडून येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. या ठिकाणी गेल्या 41 दिवसापासून उपोषण चालू आहे. ज्या नगरसेवकांनी आरक्षणाचा फायदा घेतला, निदान त्यांनी तरी या उपोषणाकडे थोडं एक दिवस तरी फिरकायला हवं होतं. पण त्यांनी फक्त न फिरता पक्षाच्या गुलामीकडे गुलामी पत्करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे हे फक्त चळवळीच्या लोकांनी काही गुप्त घेतलेलं नाहीये, पण तरी चळवळीचे लोक हे आपापल्या परीने आंदोलन करून या ईएम विरोधात आंदोलन करत आहेत. त्याला सर्व समाजातील बहुजनांनी सवर्णांनी पाठिंबा द्यावा, असं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.